माझ्या डोक्यामध्ये पित्तमपल्लीचं कॅरेक्टर लिहिताना डॉक्टर मारुती चितमपल्ली हे कॅरेक्टर होतं, म्हणून ते पित्तमपल्ली असं नाव केलं. ते कॉम्बिनेशन होतं मारुती चितमपल्ली आणि गिरीश कर्नाडांचं. मग ते काय होतं, ते कॅरेक्टर सापडतं तुम्हाला लिहिताना, ते फार सोपं जातं. असं ते लिहिलं आणि सुदैव हे आहे, स्क्रिप्ट तयार झाल्यानंतर 8वा 9वा ड्राफ्ट त्याचा मी अगदी याला आवडत नाही त्याला आवडत नाही म्हणून मी ते चिडून जाऊन थेट गिरीश कर्नाडांनाच ईमेल केलं ते आणि त्यांना फोन केला की म्हटलं ते तुम्ही वाचा, आता आपल्याला करायचं आहे. आणि ते म्हणाले करतो, पण आता पाठवलं एकदा वाचू तरी द्या मला ते. नाही, पण हे डेअरिंग म्हणायचं. म्हणजे काय होतं, बऱ्याच वेळा लोक मराठी म्हणजे साऊथच्या एवढे मोठे कलाकाराला भेटायचे की तुम्ही सांगितलं, हे डेअरिंग कसं काय आलं तुमच्याकडे? म्हणजे एवढं मला काय होतं की इथे नाट्यशास्त्र इथेच या शहरात करत असताना आमचे डॉक्टर दिलीप घारे, यशवंत देशमुख, कुमार देशमुख सर आमचे, त्याच्यानंतर अचल खाम सर आमचे, किंवा डॉक्टर लक्ष्मणराव देशपांडे वराड निघालं लंडनला आले, यांनी ज्या पद्धतीने आम्हाला तयारी, म्हणजे हे अफाट सगळी माणसं, हे फार आमचं सुदैव. त्याच्यानंतर भास्कर चंदावरकरांचा मला फार चांगला सहवास लाभला. कॉन्सेप्च्युअली कॉन्फिडन्स होताच.